लेसिक, कॉन्टुरा, स्माइल, सिल्क या सगळ्यामध्ये फरक काय आहे? नमस्ते, मी डॉक्टर रिधिमा बगली, कॅटरॅक्ट रिफ्रॅक्टिव्ह सर्जन, मेडिलेझर, पुणे येथे। सो आपल्याला माहिती आहे की ट्रेडिशनल कन्व्हेन्शनल पद्धत चष्म्याचा नंबर घालवण्याची आहे लेसिक। लेसिक म्हणजे ही फ्लॅप बेस सर्जरी। आपण कॉर्नियामध्ये 1/5 थिकनेसचा फ्लॅप बनवतो, त्याच्या खाली लेझरनी एक्झायमर लेझरच्या मशीननी नंबर जाळतो। ह्याचाच एक कस्टमाइज्ड पद्धत आहे ज्याला म्हणतात टोपोग्राफी गाइडेड लेसिक किंवा अल्कॉनच्या मशीनचे नाव आहे कॉन्टुरा। तसेच प्रत्येक लेझरच्या मशीनची वेगवेगळी नावं आहेत आणि त्याच्यामध्ये कस्टमायझेशन पॉसिबल असतं की जर कोणाचा कॉर्निया इररेग्युलर असेल, एकीकडे ऑलरेडी आधी ट्रीटमेंट झाली आहे पण ती थोडीशी वाकडी झाली आहे, तिला आपल्याला रिसेंटर करायची आहे किंवा नंबर राहिला आहे, तर आपण जो कॉर्नियाचा टोपोग्राफी किंवा कॉर्नियाचा मॅप आहे त्याला अशी मॅच्ड किंवा कस्टमाइज्ड ट्रीटमेंट करतो। प्रत्येकाला या ट्रीटमेंटची गरज असते का? नाही। जर तुमच्या कॉर्नियामध्ये काही इररेग्युलॅरिटी असेल तर ती रेग्युलराइज करायला आपण टोपोग्राफी गाइडेड लेसिक ही ट्रीटमेंट करू शकतो, ज्याला म्हणतात कॉन्टुरा किंवा टोपो गाइडेड लेसिक। ह्याच्याहून पुढची स्टेप आता लेझरमध्ये आलेली आहे ज्याला म्हणतात लेंटिक्यूल एक्स्ट्रॅक्शन, ज्याच्यामध्ये फ्लॅपच नाहीये, मोठा कट नाहीये, अगदी 2 मिलीमीटरचा कट आहे म्हणून ड्रायनेस होत नाही। कॉर्नियाची ताकद फ्लॅपमध्ये जी कमजोर होते, वीकन होते, ती ह्याच्यामध्ये प्रिझर्व होते। आपण एका फेम्टोसेकंड लेझरनी, हे कटिंग लेझर आहे, कॉर्नियाच्या मधोमध एक चकती कट करतोय ज्याला म्हणतात लेंटिक्यूल, आणि 2 मिलीमीटरच्या लेझर मेड कट मधनच ही चकती काढतोय, ह्याला म्हणतात लेंटिक्यूल एक्स्ट्रॅक्शन। आता ही पद्धत आहे ऑलमोस्ट एक 14-15 वर्ष अवेलेबल आहे। पहिलं मशीन होतं विझुमॅक्स कार्लझाइसचं आणि ह्या पद्धतीचं नाव दिलं होतं रिलॅक्स स्माइल। पण आता कम्पिटिंग कंपनीज बरेच नवीन नवीन मशीन्स घेऊन येत आहेत आणि तसंच आता एक नवीन मशीन आलंय ज्याचं नाव आहे सिल्क। पण द प्रोसिजर इज द सेम की आपण लॅसिकची 7-8 कंपनीचे मशीन अवेलेबल आहेत, तसंच लेंटिक्यूल एक्स्ट्रॅक्शनची आता बरीच नवीन नवीन मशीन्स मार्केटमध्ये येत आहेत आणि त्याचं अल्टिमेट गोल आहे चष्म्याचा नंबर काढणं। पण विथ लेंटिक्यूल एक्स्ट्रॅक्शन दिस इज द फ्युचर ऑफ रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी, ज्याच्यामध्ये आपण विदाउट फ्लॅप, विदाउट ब्लेड ऑफकोर्स, विदाउट ड्रायनेस आणि कीपिंग द कॉर्नियल स्ट्रेंथ इंटॅक्ट आपण मोठ्यात मोठा नंबर काढू शकतो, लेसिक सुद्धा पेक्षा मोठा। सो ह्या सगळ्या डिफरन्सेस, ह्या सगळ्या नावांचीही अर्थ आहे। धन्यवाद।